प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांना एका प्रकरणात दणका बसलाय। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले। मात्र बच्चू कडू यांच्या विरोधातील कारवाईच्या टायमिंगवरून अनेक सवाल उपस्थित होत आहेत। तर शेतकरी कर्जमाफीसाठी केलेलं आंदोलन करणं आणि अमरावती जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाणं याचा काही परस्पर संबंध आहे का, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतोय। बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारच्या नाकी नऊ आणणारे नेते। मात्र याच बच्चू कडूंना 2017 मधील एका प्रकरणावरून अचानक दणका बसलाय। अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून कडूंना अपात्र ठरवण्यात आलंय। बँकेच्याच एका नियमाच्या आधारे सहकार विभागानं कडूंविरोधात अपात्रतेची कारवाई केली आहे। 2017 मध्ये शासकीय कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा। नाशिकच्या विशेष न्यायालयानं 2021 मध्ये बच्चू कडू यांना 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली। अमरावती जिल्हा बँकेच्या नियमानुसार बँकेच्या संचालकाला न्यायालयानं 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही। बँकेच्या विरोधी गटातील 12 संचालकांनी बच्चू कडूंना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती। सहकार विभागाच्या सहनिबंधकांनी तक्रारीची दखल घेत बच्चू कडूंना अपात्र ठरवलं। अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा, मला तर काही पाहिजे का नाही? एवढी मोठी कारवाई जेव्हा होते तेव्हा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही, माहिती नाही, हा काय प्रकार सुरू आहे? म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणता ना, संविधानाचा पायदळी तोडून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न केला जातो भाजपाकडे। तुम्ही समजू शकता का, आंदोलन झाल्याबरोबर माझ्या अपात्राची अशा पद्धतीची नोटीस दिल्या जातं, ते मलाही ते भेटत नाही, मीडियाला पहिली माहिती होते। कसा दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असेल.